नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक अनुच्छेद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवत असतो, सांगत असतो. तर संविधानाचा भाग समजून घेत घेत आपण भाग 9 पर्यंत पोहोचलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 9 ला सुरुवात केली, ज्यामध्ये आपण पंचायती हा भाग बघितला आणि आज भाग 9 मधला क हा भाग बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला नगरपालिकेविषयीची माहिती मिळणार आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर भाग 9 क मध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे नगरपालिका, ज्यामध्ये अनुच्छेद 243 त ते 243 य छ पर्यंत उप अनुच्छेद किंवा उपकलम आपल्याला दिले आहेत, ज्यामध्ये आपण त्याची नगरपालिकेची व्याख्या बघणार आहोत. नगरपालिका घटित करण्याची, त्याची रचना, त्याचे अधिकार, त्याच्या जबाबदाऱ्या, आरक्षण, कालावधी, वित्त आयोग, लेखापरीक्षण, निवडणुका, संघ राज्य क्षेत्र यांना लागू असणे, नियोजन, जिल्हा नियोजन समिती, महानगर नियोजन समिती, असे वेगवेगळे मुद्दे आपण आज या भागामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे 243 त, ज्यात आपल्याला व्याख्या नमूद केलेली आहे, त्याबाबतची तरतूद दिलेली आहे. त्याआधी आपण भाग 9 क चा संदर्भ आणि त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊ. 1992 पूर्वी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि नगर परिषदा या राज्य सरकारच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली होत्या. त्यांना स्वतःचे अधिकार नव्हते, त्यांच्या निवडणुका वेळेवर होत नसत आणि आर्थिकदृष्ट्या त्या कमकुवत होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी आणि लोकशाहीला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीमध्ये संविधानाचा भाग क हा समाविष्ट करण्यात आला आणि 12वी अनुसूची देखील जोडली गेली, ज्यात नगरपालिकेची 18 कार्य सूचीबद्ध आहेत. तर आपण हे सर्व 18 कार्य आणि त्या खाली असलेले अनुच्छेद हे आपण बघणार आहोत. पण लक्षात ठेवण्यासारखं की संविधानाचा भाग क हा 74व्या घटना दुरुस्तीनंतर जोडला गेलेला आहे आणि ज्यामध्ये कलम 243 त ते 243 य छ एवढे उप अनुच्छेद किंवा उपकलम हे समाविष्ट झाले आहे आणि यामध्ये 12वी अनुसूची देखील जोडली गेलेली आहे. तर सुरुवात करूयात नगरपालिकेच्या जोडलेल्या तरतुदींवर, ज्यामध्ये आपण सर्वात प्रथम बघू शकतो मूलभूत रचना आणि स्थापना. 243 त खाली आपल्याला त्याची व्याख्या दिलेली आहे. तर या भागातील महत्वाच्या शब्दांची म्हणजे नगरपालिका म्हणजे काय, महानगर क्षेत्र म्हणजे काय, पंचायत यासारख्या व्याख्या आपल्याला ह्या 243 च्या खाली बघायला मिळतात. यानंतरचं 243 थ जे आपल्याला सांगतं नगरपालिका घटित करणे. हे कलम 3 प्रकारच्या नगरपालिका स्थापन करणे अनिवार्य आहे असं सांगतं. ज्यातलं पहिलं जो भाग आहे ते म्हणजे नगरपंचायत. ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होत असलेल्या क्षेत्रांसाठी नगरपंचायत असणे बंधनकारक आहे किंवा अनिवार्य आहे. त्यानंतरचा दुसरा प्रकार तो म्हणजे नगर परिषद, ज्यामध्ये लहान शहरी भागांसाठी हा प्रकार लागू होतो किंवा अशा प्रकारची स्थापना होणं अनिवार्य आहे. यानंतरचा तिसरा भाग म्हणजे महानगरपालिका, ज्यामध्ये मोठ्या शहरी भागासाठी महानगरपालिका असणे बंधनकारक आहे हे आपल्याला सुचवतं. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर पुणे किंवा मुंबई ही महानगरपालिका आहे आणि बारामती किंवा चिपळूण ही नगर परिषद आहे. म्हणजे भागांवर अवलंबून किंवा लोकसंख्येवर आधारित यांचे प्रकार केलेले आहेत, त्यानुसार त्याची रचना केलेली आहे. ज्यामधलं आपल्याला पुढचं अनुच्छेद सांगतं 243 द, ज्यामध्ये नगरपालिकेची रचना कशी असावी या संबंधीची माहिती आहे. नगरपालिकेतील सर्व जागा लोकांकडून थेट निवडणुकीद्वारे भरल्या जातील. राज्याचे विधानमंडळ नामनिर्देशित सदस्यांसाठी म्हणजे नॉमिनेटेड मेंबरसाठी तरतूद करू शकते. यानंतरचं पुढचं कलम 243 ध, ज्यामध्ये प्रभाग समित्या घटित करणे. 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये 1 किंवा अधिक प्रभागांसाठी प्रभाग समित्या स्थापन करणे बंधनकारक असते. उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMC मध्ये विविध प्रभागांसाठी म्हणजे A वॉर्ड, T वॉर्ड प्रभाग समित्या आहेत, ज्या स्थानिक स्तरावरील कामांवर उदाहरणार्थ स्वच्छता, लहान दुरुस्त्या या सर्व भागांवर देखरेख ठेवण्याचं काम या प्रभाग समित्या करत असतात. यानंतरचा पुढचा अनुच्छेद आपल्याला अधोरेखित करतं ते म्हणजे आरक्षण, कालावधी आणि पात्रता, ज्यामध्ये 243 न च्या खाली आपल्याला जागांचे आरक्षण याबद्दलची माहिती मिळते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी म्हणजे SC, ST साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवल्या जातात आणि महिलांसाठी एकूण जागांपैकी किमान 1/3 जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. पण महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांनी हे आरक्षण 1/3 न ठेवता 50% पर्यंत वाढवलेले आहे.
यानंतरचं पुढचा आपल्याला अनुच्छेद सांगतं 243 प, ज्यामध्ये नगरपालिकेचा कालावधी आहे. प्रत्येक नगरपालिकेचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल. जर एखादी नगरपालिका 5 वर्षापूर्वी बरखास्त झाली तर 6 महिन्याच्या आत नवीन निवडणुका घेऊन ती पुन्हा स्थापन करण्याचा तरतूद किंवा ते बंधनकारक असण्याची तरतूद आपल्याला ह्या अनुच्छेदमध्ये बघायला मिळतं. त्यानंतरचं पुढचं अनुच्छेद म्हणजे 243 फ, ज्यामध्ये सदस्यत्वांबाबत अपात्रता याबाबतची तरतूद बघायला मिळते. ज्यामध्ये एखादी व्यक्ती नगरपालिकेचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरेल जर ती व्यक्ती राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी अपात्र असेल. उदाहरणार्थ दिवाळखोर, अस्वस्थ मन इत्यादी अनेक कारणांमुळे ती व्यक्ती जर अपात्र ठरली तर याच्यामध्ये या सदस्यत्व महानगरपालिकेच्या सदस्यत्वामध्ये देखील ती व्यक्ती अपात्र ठरली जाते. यानंतरचं अधिकार आणि वित्त सांगणारी पुढची कलम आहेत. ज्यामधलं पहिलं आपल्याला अधिकार दाखवतं ते म्हणजे 243 ब, ज्यात सांगितलं आहे महानगरपालिकेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. हे अनुच्छेद राज्य सरकारला अधिकार देतं की त्यांनी नगरपालिकेला आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार द्यावेत. यात 12व्या अनुसूचीमधील 18 विषयांचा समावेश आहे. मग उदाहरण 12व्या अनुसूचीतील काही विषय जसं शहरी नियोजन, रस्ते आणि पूल, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी सुधारणा अशा विविध विषयांवर आपल्याला ह्या 12व्या अनुसूचीतील विषय आहे ज्याचे अधिकार हे नगरपालिकेला किंवा जबाबदाऱ्या ह्या नगरपालिकेला दिलेल्या आहेत, जे आपल्याला ह्या कलमाच्या अंतर्गत बघायला मिळतं. पुढचं अनुच्छेद आहे 243 भ, ज्यामध्ये नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि निधी याबाबतची तरतूद बघायला मिळते. नगरपालिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार त्यांना कर, शुल्क म्हणजे ड्युटीज आणि फी गोळा करण्याचे अधिकार देऊ शकते. उदाहरणार्थ त्यामुळे फीज आणि त्या ड्युटीज काय असतील तर मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी, जाहिरात कर हा नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आणि पुढचं जे वित्त आयोगाची माहिती देणारं कलम किंवा अनुच्छेद ते म्हणजे 243 म, ज्यामध्ये राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतील. हा आयोग राज्य सरकार आणि नगरपालिका यांच्यात कराची विभागणी कशी करावी याबद्दलची शिफारसी करतो. पुढचं अनुच्छेद 243 य, ज्यामध्ये नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा, ऑडिट ऑफ अकाउंट्स याबद्दलची माहिती बघायला मिळते. ज्यामध्ये नगरपालिकांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांच्या खात्यांचे ऑडिट किंवा लेखापरीक्षा करण्याची तरतूद आपल्याला ह्या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते. तर अशा प्रकारचे अधिकार आणि वित्त आयोग सांगणारे हे 4 अनुच्छेद होते. यानंतरची पुढची माहिती देणारे अनुच्छेद म्हणजे 243 य क, य घ आणि य ड, ज्यामध्ये आपल्याला निवडणुका आणि नियोजन याबाबतची तरतूद बघायला मिळते. यातलं पहिलं अनुच्छेद सांगतं आपल्याला नगरपालिकांच्या निवडणुका, इलेक्शन्स टू द म्युनिसिपालिटीज, ज्यामध्ये नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांचे नियोजन, संचालन आणि नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करणे बंधनकारक आहे. मग अशा प्रकारचं स्टेट इलेक्शन कमिशन याबाबतची माहिती देणारा अनुच्छेद म्हणजे 243 य क. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 243 य घ, ज्यामध्ये आपल्याला जिल्हा नियोजन समितीची माहिती मिळते, कमिटी ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग DPC. हे कलम संपूर्ण जिल्ह्यासाठी एक विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्यास सांगते. ही समिती जिल्ह्यातील पंचायतींनी आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करते. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियोजन समिती स्थापन करण्याची तरतूद आपल्याला ह्या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळते. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 243 य ड, महानगर नियोजन समिती. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगर क्षेत्रांसाठी ही समिती स्थापन केली जाते. जसं लोकसंख्या वाढली त्या लोकसंख्येच्या मानाने, त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने महानगर नियोजन समिती स्थापन करणं आवश्यक आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे MPCचे एक उत्तम उदाहरण आहे, जे मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक नगरपालिकांच्या विकासाचे नियोजन करते. आणि अशा वेगवेगळ्या नगरपालिकेचे नियोजन एका ठिकाणाहून केलं जातं. त्यावेळेस त्या ठिकाणी महानगर नियोजन समिती, ज्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी ही समिती स्थापन करणे आवश्यक असते. आता अपवाद आणि अंतिम तरतुदी सांगणारे काही अनुच्छेद आहे. ज्यातलं पहिलं 243 य ख, ज्यामध्ये संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे. हा भाग केंद्रशासित प्रदेशांना कसा लागू होईल हे राष्ट्रपती ठरवतील. यानंतरचं पुढचा अनुच्छेद 243 य ग,
याच्यामध्ये विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागून नसणे याबाबतची माहिती मिळते. जसं की हा भाग अनुसूचित क्षेत्रांना म्हणजे शेड्यूल एरियाज आणि आदिवासी क्षेत्रांना म्हणजेच ट्रायबल एरियाजला लागू होत नाही. यानंतरचं अपवाद दर्शवणारं किंवा अंतिम तरतुदी सांगणारं पुढचं अनुच्छेद म्हणजे 243 य ज्याच्यामध्ये विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे. घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर जुने कायदे 1 वर्षापर्यंत अस्तित्वात राहू शकतात, अशी ही तरतूद आपल्याला या कलमाच्या अंतर्गत बघायला मिळते. यानंतरचं पुढचं अनुच्छेद 243 य निवडणुकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांची हस्तक्षेप करण्यास रोध, ज्याच्यामध्ये नगरपालिकेचे मतदार रचनेबद्दल किंवा जागांच्या वाटपाबद्दल न्यायालयात दाद मागता येणार नाही. निवडणुकीशी संबंधित विवाद केवळ निवडणूक याचिका द्वारेच सोडवले जाऊ शकते. तर अशा पद्धतीची किंवा अशी तरतूद सांगणारं कलम म्हणजे 243 य ज्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप हा जागा वाटपांबद्दल किंवा मतदारसंघाच्या रचनेबद्दल मागता येत नाही. आणि अशा जेव्हा निवडणुकीशी संबंधित विवाद होतात तर त्यावेळेस निवडणूक याचिका द्वारे हे विवाद सोडवले जाते, ज्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप हा राहत नाही. तर या भागावर काही उदाहरणे आणि केस स्टडी आहे, ते देखील आपण बघूयात. 74व्या घटना दुरुस्तीने भारतीय शहरांच्या कारभारात मोठे बदल घडवले आहेत, ज्याच्यामध्ये कलम 243 प आणि 243 य क बद्दल माहिती देताना एक निवडणुकांची वेळ याबाबतची एक केस स्टडी होती, ज्याचा विषय होता किशन सिंग तोमर विरुद्ध अहमदाबाद महानगरपालिका 2006 मधला हा खटला, ज्यामध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपत आला असतानाही राज्य सरकारने निवडणुका घेण्यास विलंब केला. मग त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यात स्पष्ट केलं की कलम 243 प आणि 243 य क ज्यामध्ये कालावधी आणि राज्य निवडणूक आयोगानुसार नगरपालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेणे हे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक आहे. राज्य सरकार उद्या निवडणुका घेऊ असे सांगून त्या अनिश्चित वेळासाठी पुढे ढकलू शकत नाही. आणि याचा परिणाम या निकालाने राज्य निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याला बळ दिले आणि नगरपालिकांचा 5 वर्षाचा कार्यकाळ निश्चित केला. तर अशा पद्धतीची ही केस स्टडी होती, ज्यामध्ये नगरपालिकेचा कालावधी आणि राज्य निवडणूक आयोगाला ठरवलेल्या कालावधीमध्येच ही निवडणूक घेणे बंधनकारक आहे, अशा पद्धतीचा आपल्याला तरतूद ह्या केस स्टडीच्या अंतर्गत बघायला मिळते. तर आपण झालेल्या ह्या भागावर नगरपालिकेची माहिती देणाऱ्या ह्या भागावर ज्यामध्ये आपण निष्कर्ष अशा पद्धतीने सांगू शकतो की 74व्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट झालेला हा भाग शहरी भारताच्या प्रशासनाचा कणा आहे. याने नगरपालिकांना केवळ घटनेत स्थान दिले नाही, तर त्यांना नियमित निवडणुका, महिला आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण, आर्थिक स्वायत्तेसाठी वित्त आयोग आणि कार्यासाठी राज्य निवडणूक आयोग अशा बळकट संस्थात्मक रचना देखील पुरवलेल्या आहेत. त्यामुळे भाग 9 क हा शहरी भागांसाठी बळकटी देणारा अतिशय महत्वाचा असा भाग आहे. तर अशा पद्धतीचा होता आपला हा भाग 9 क ज्याच्यामध्ये आपल्याला नगरपालिके संबंधित असलेले सर्व अनुच्छेद हे 243 निगडीत त्यामध्ये असलेले उपअनुच्छेद उपकलम याबाबतची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. तर त्यावर आधारित नेहमीप्रमाणे मी 3 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला प्रश्न भाग 9 क भारतीय संविधानात कोणत्या दुरुस्तीने जोडला गेला, यावरचा दुसरा प्रश्न 12वी अनुसूचीमध्ये किती कार्यांचा समावेश आहे, आणि तिसरा प्रश्न नगर परिषद कोणत्या क्षेत्रांसाठी असते. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही इतर प्रश्नांच्या उत्तरांसारखी कमेंट बॉक्समध्ये देणार आहात याची खात्री आहे, कारण या प्रश्नांच्या उत्तराच्या मार्फतच आम्हाला आणि तुम्हाला देखील कळतं की संविधानाचा हा भाग तुम्हाला किती काळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण संविधानाचा एक एक टप्पा गाठत आहोत आणि भाग 9 क आज आपण संपवलेला आहे. तर निश्चितच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये संविधानाच्या नवीन भागासह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.